नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, ज्यामध्ये की तुम्हाला माहीतच असेल की ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहेत ते सुद्धा दिव्यांग बांधवांना कमी मिळालेले आहेत. काहींना मिळाले आहेत 2,500 रुपये किंवा काहींना जर आहे 1,500 मिळाले आहे आणि त्यामध्ये त्यांना 1,000 रुपये बाकी राहिलेले आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचे जर खूप जणांना पैसेच मिळाले नाही आहेत, कारण की अर्धवटच पैसे त्या ठिकाणी सरकारने टाकलेले होते. त्यामध्ये 70% लोकांना जे आहे हे अनुदान मिळालेच नाही आहे नोव्हेंबर महिन्याचे. आता डिसेंबर महिनासुद्धा आला आहे आणि डिसेंबरसुद्धा संपत चालला आहे आणि तरीसुद्धा डिसेंबर महिन्याचे जे अनुदान आहे, जे पेन्शन आहे ते अजूनही मिळालेलं नाही आहे. तर मग आता कधी मिळणार, डिसेंबर महिन्याचं कधी मिळणार किंवा मग नोव्हेंबर महिन्याचं कधी मिळणार, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, उद्धवकाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा पेन्शनर्स असतील, त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील, तर यांना सर्वांनाच आता पेन्शनची खूप गरज आहे. लवकरात लवकर त्यांना पेन्शन पाठवायला पाहिजे, कारण की खूप सारे असे कमेंट्स किंवा मेसेज आपल्याला येत असतात आणि त्यामध्ये सांगण्यात येते की सर अजूनही पैसे आले नाही आहेत, दवाई गोळ्या संपलेल्या आहेत किंवा मग इतर जे गरजा आहेत ते पूर्ण होत नाही आहेत. कारण की यावरच सर्व दिव्यांग निराधार बांधवांचं अवलंबून असते. जे काही त्यांच्या महिन्याचे जे काही त्यांनी ठरवलेलं असतं की या महिन्यामध्ये आपण हे करायचं आहे, औषध गोळ्यांचा खर्च असा भागवायचा आहे किंवा मग आणखीन काही त्यांना गरज असेल तर ते गरजा अशा भागवायच्यात, परंतु त्यांच्या या गरजांवर पूर्णतः पाणी फेरण्याचं काम सरकार करत आहे. मग आता हे सरकार आता असं का करत आहे हे आपण बघूया. नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की हा जो सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे किंवा मग जे ऑफिशियल पेज आहे त्यांचं, त्यावर एक मेसेज आपल्याला झळकत असतो हमेशा. जे काही आपल्या खात्यामध्ये निधी टाकण्याच्या अगोदर एक असा मॅसेज त्यांच्या वेबसाईटवर येत असते आणि पोर्टल हे बंद राहणार आहे, कारण की 23 तारखेला हा मॅसेज आलेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 23 ते 24 या 2 तारखेला 23 तारीखला 7 वाजतापासून आणि रात्री 8 वाजेपर्यंत 24 तारखेला हे जे पोर्टल आहे बंद राहणार आहे, कारण की निधी वाटपाचा कार्यक्रम चालू राहणार आहे, म्हणून हे पोर्टल बंद राहणार. अशा प्रकारचा मेसेज प्रत्येक वेळी येत असतो आणि त्यानंतरच आपला जो निधी आहे, जे आपलं पेन्शन आहे, आपल्या खात्यामध्ये पडत असते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तरीही हा निधी आलेला नाही आहे, कारण की हा मेसेजसुद्धा आता या पोर्टलवरून गायब झालेला आहे. तर आता मग इथं एक समजू का, हा तांत्रिक एक गडबड झाली होती का की हा मेसेज शो झाला, परंतु अशा प्रकारचा मेसेज शो करणं म्हणजे आपलं जे निधी आहे हा आपल्याला टाकणं गरजेचं असते सरकारला, परंतु सरकार असं का खेळत आहे, का मग असं मेसेज आल्यावर. यामध्ये एक गोष्ट आणखीन समजून घेण्यासारखी आहे की डिसेंबर महिन्यात शासन निर्णय आलेला नाही आहे, निधीसंबंधीचा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही आहे, तरीसुद्धा हा मेसेज शो करत होता. म्हणजे मग हा जो मेसेज होता हा नोव्हेंबर महिन्याचेच पैसे टाकण्यासाठी होता, कारण की नोव्हेंबर महिन्याचे अर्धवटच पैसे टाकण्यात आलेले आहे. 60 ते 70% लोकांना नोव्हेंबर महिन्याचे अनुदान आलेलं नव्हतं आणि म्हणून हा जो मेसेज होता हा नोव्हेंबर महिन्यासाठीच होता आणि तो जो निधी आहे तो आपल्याला लवकरच पडणार. आता शासन निर्णय जो आहे हा जो आहे डिसेंबर महिन्याचा हा यायचा बाकी आहे आणि हा शासन निर्णय लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. तरीही या शासन निर्णयाला अजून 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण की जानेवारीचा सुद्धा आता जो शासन निर्णय हा काढण्यात येणार आहे आणि यालासुद्धा थोडा वेळ लागणार आहे असं वाटत आहे. आता या 8-15 दिवसामध्ये हे दोन्ही शासन निर्णय यायला पाहिजे आणि त्यानंतरच आपला जो निधी आहे आपल्या खात्यामध्ये येणार आहे. कारण की बघा, वेळ लागणार आहे, का लागणार आहे हे सुद्धा मी सांगून देतो. तर बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीतच असेल की वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू होत्या, नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा चालू होत्या. त्याचबरोबर आता महापालिकेच्या सुद्धा आता निवडणुका चालू झालेल्या आहेत आणि आचारसंहिता लागलेली आहे. कमी जास्त 1 ते 1.5 महिन्यापासून आचारसंहिता चालू झालेली आहे आणि त्यानुसार आता हे जे फ्रीचे पैसे असतात, म्हणजेच की आपल्याला जे अनुदान मिळते, सरकार हे फ्री देत असते आणि हे जे फ्रीचे अनुदान किंवा फ्रीचे जी रक्कम आहे, पैसे आहेत, हे या आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही सरकारला द्यावे लागत नाही, असा एक नियम म्हणजेच की निवडणूक आयोगाकडून हे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसार हे जो निधी असतो हा कुठल्याही प्रकारचा निधी आपल्याला मिळत नसतो, कारण की त्यावर बंदी किंवा रोख लावण्यात येत असते. तुम्हाला माहीत असेल नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा पैशांचा जो GR आहे तो निघाला होता निधीचा आणि त्याचबरोबर पैसे टाकण्यातसुद्धा आले होते, परंतु ऐनवेळी ते रोखण्यात आले, कारण की आचारसंहिता लागू असल्यामुळे असा जो व्यवहार आहे, बँकिंग व्यवहार असा करता येत नाही. यामुळेच हे जे आहे निधी आपल्याला रोखण्यात आलेला होता आणि आपल्याला मिळालेसुद्धा नाही आहे. तर आता मग निवडणुका तुम्हाला माहीत आहे कुठपर्यंत चालणार आहे आणि आचारसंहिता कुठपर्यंत चालणार आहे, त्यानंतर आपण बघूया की हे जे अनुदान आहे आपल्याला कधीपर्यंत मिळू शकते. तर बघा, निवडणुका ज्या आहेत आता महापालिकेच्या जे निवडणुका आहेत हे तुम्हाला माहीत असतील 15 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. लक्षपूर्वक आहे का, निवडणूक जे आहे महापालिकेचे महाराष्ट्रभर
15 जानेवारीनंतर चालू राहणार आहेत आणि त्यानंतर 16 तारखेला त्यांचे मतमोजणी होणार आहे. बघून घ्या, 16 तारखेपर्यंत त्यांची मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतरच आपला जो निधी आहे हा आपल्याला मिळू शकणार आहे 17 तारखेपासून. आता 17 तारखेला जर शनिवार रविवार असेल तर मग आणखीनही 2 दिवस वाढणार आहेत किंवा मग 17 तारखेला 18 तारखेला काही सुट्टी वगैरे आली तर मग तुम्हाला आणखीनही हे वाढू शकतात. म्हणजेच की असं समजा तुम्ही की आपल्याला हे जे अनुदान आहे हे 17 ते 20 या दरम्यान मिळू शकणार आहे. आता तुम्ही म्हणसाल मग हे तुम्ही सांगत आहे मग जे नोव्हेंबरचे जे हे अनुदान आहे किंवा मग हा जो मॅसेज आला आहे मग याचे पैसे आपल्याला लवकर यायला पाहिजे कारण की मॅसेज टाकले बरोबर आहे, मॅसेज टाकलेला आहे आणि अनुदानसुद्धा मिळालं असतं जर मधामध्ये आचारसंहितेत काही जर ढील दिली असती 1-2 दिवसाची, 1 दिवसाची जरी ढील दिली असती किंवा मग 2 दिवसाची ढील दिली असती तर मग आपल्याला हा निधी मिळालेला असता. आता मी हे सुद्धा सांगत नाही की तुम्हाला फक्त 17-18 तारखेलाच मिळणार आहे जानेवारी महिन्याच्या, तर नाही, मधामध्ये सुद्धा मधात जर 1-2 दिवसासाठी जर आचारसंहिता ढील पडली, आचारसंहितेमध्ये ढील देण्यात आली तर मग मधातसुद्धा आपल्याला हा निधी मिळू शकतो, हे गोष्ट लक्षात घ्या. परंतु जर ढील दिली नाही, रेग्युलर जर आचारसंहिता चालू राहिली तर मग मात्र आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये 17-18 तारखेलाच हे जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये पडणार आहे. निवडणुकांमुळे हा सारा घोळ होत आहे कारण की माहीत आहे 1 महिना झालेला आहे, ऑक्टोबर महिन्याचं पैसे पाठवण्यात आले परंतु त्यामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचे काही UDID कार्ड आहे किंवा मग कागदपत्र आहेत किंवा मग त्यांचं जे अपडेट करण्याचे काम होतं ते चालू होतं आणि त्यामुळे त्यांना जे पैसे आहे हे मिळाले नाही व्यवस्थितरित्या. 1500 सर्वांना मिळाले. परंतु आता सर्व दिव्यांग बांधव असतील किंवा मग निराधार बांधव असतील यांनी आपापले जे काही अपडेट करण्याचं काम आहे तहसीलमध्ये जाऊन आणि त्यांचे कागदपत्र देऊन सर्व काही करून घेतलेलं आहे. निराधार बांधवांना आता काहीही करायचं काम नाही आहे, फक्त जे काय करायचं आहे ते अधिकाऱ्यांना करायचं आहे, शासनाला करायचं आहे. आणि म्हणून हा जो निधी आहे आता नोव्हेंबर महिन्याचा हा सुद्धा तुम्हाला अर्धवटच मिळालेला आहे आणि हा निधी आणि डिसेंबर महिन्याचा निधी आणि जानेवारी महिन्याचा निधी असा एकूण 3 महिन्यांचा निधी आता सरकारकडे बाकी आहे. तर मग आता सरकार कशा प्रकारे हे अनुदान आपल्याला देणार हे पाहण्याजोगं राहणार आहे. तर हाच तो धक्कादायक खुलासा होता आणि ही एक महत्त्वाची अपडेट होती कारण की सर्व निराधार बांधवांना आशेवर ठेवून सरकार काम करत आहे. सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील, सर्व काही निराधार बांधव असतील त्यांनासुद्धा एक गोष्ट सांगू इच्छितो की आता सध्या या पैशांच्या भरोशावर अवलंबून राहू नका कारण की हा जो 15 दिवसांचा काळ आहे या काळामध्ये जर आचारसंहितेमध्ये थोडीशी ढील पडली तर मग मधामध्येच आपल्याला हे अनुदान आहे मिळू शकते. परंतु अन्यथा आपल्याला हे 15 तारखेच्या नंतरच, जानेवारीच्या 15 तारखेनंतरच हे अनुदान मिळणार आहे, हे गोष्ट तुम्ही ठामपणे लक्षात घ्या. आणि आता जर सरकारला द्यायचेच होते पैसे तर मग आता 24-25 तारखेलासुद्धा दिले असते, 26 तारखेलासुद्धा दिले असते, परंतु नाही दिले. आता शनिवार रविवार आला आहे, मग आता उद्या सोमवार मंगळवार, आता मग सोमवार मंगळवारी जर आले तर ठीक आहे. जर सोमवार मंगळवारी नाही आले तर मग असं समजून घ्या की मग आपल्याला 15 तारखेनंतरच हे अनुदान मिळणार आहे किंवा मग मधामध्ये जर काही 1-2 दिवसाची ढील पडली तर त्या मधामध्ये मिळणार आहे. तर हे जे अपडेट आहे ही एक खूप धक्कादायक अपडेट वाटणार आहे निराधार बांधवांना कारण की खूप लांबणीवर पैसे आपले येत आहेत. सरकारनं ह्या ज्या निवडणुका आहेत याच्या अगोदरच आपल्याला एका महिन्याचे जर एक्स्ट्रा पैसे दिले असते तर खूप चांगलं झालं असतं. सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर सरकारनं 1-2 महिन्याचे एक्स्ट्रा ॲडव्हान्स पैसे निराधार बांधवांना द्यायला पाहिजे होते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.